सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात मरकडवाडीत ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आहे म्हणून आम्ही गावकरी एकत्र येऊन त्याची खात्री करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयोग करणार असून त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेब यांच्याकडे रीतसर परमिशन मागितली आहे असून 3 डिसेंबर ही तारीख मतदानासाठी निश्चित केलेली आहे। त्याची सर्व तयारी केलेली असून प्रशासनाने मात्र परवानगी नाकारली असून गावकऱ्यांनी आम्ही मतदान करणार असा पवित्रा घेतला आहे। तर प्रशासनाने तुम्ही जर ही प्रक्रिया निरंतर चालू ठेवली तर तुमच्यावर खटले भरू आणि तुमचे सर्व साहित्य जप्त करू अशा प्रकारची सूचना बजाव धमकी दिलेली आहे। गावकरी मात्र आपल्या निर्णयावर ठाम असून आम्ही बॅलेट पेपरवर मतदान करून मतदानाची खात्री करू व ईव्हीएम घोटाळा बाहेर काढणारच अशा भूमिकेत पाहावयास मिळतात। मात्र प्रशासन ही प्रक्रिया थांबवण्याच्या भूमिकेवर ठाम असून गुन्हे दाखल करण्याचा पुनरुच्चार करतात। या सर्व प्रक्रियेला पाठबळ देण्यासाठी त्या ठिकाणचे उमेदवार उत्तम जानकर हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार असून त्यांनी स्वतः 2 दिवस हजर राहून रात्री त्याच ठिकाणी थांबून गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम चालवले आहे। उत्तम जानकर आणि गावकरी यांनी आपण करत असलेला प्रयोग हा लोकशाही मार्गाने असून प्रशासन मात्र दडपशाहीचा प्रयोग करत आहे। जानकर यांनी ईव्हीएममध्ये बीजेपीला एकच मत तर दुसऱ्या पार्टीला 1 मत अशा पद्धतीची सेटिंग केली जात असावी असा संशय व्यक्त केला आहे। न्याय मिळेल असा प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला। नाही, नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते 1400 मतदान मला आणि 502 मतदान हे समोरच्या उमेदवाराला झालेलं आहे। मी त्याची सगळी प्रक्रिया पूर्णपणे या तालुक्यातला अभ्यास केलेला आहे आणि असं असताना त्याला 1003 म्हणजे दुप्पट मतं दाखवलेले आहेत। म्हणजे त्याची ती सिस्टीमच होती की दुप्पट मतं कशा पद्धतीने ट्रान्सफर करायची आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ही पडताळणी करायची होती। या गावाचा आक्रोश होता, या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे ईव्हीएम मधून उत्तमराव जानकरला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनानं ही सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती, प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती, पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती। परंतु प्रांताने जमावबंदीचे आदेश काढले, तहसीलदारने ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी तुमचं साहित्य सगळं तुम्ही 1 मत टाका, तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरते की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा, ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील, सरकार असेल, ते सगळ्याच्या पुढे चित्र जाणार होतं। तुम्ही सगळ्या चॅनलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीनं मतदान होणार होतं आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर हे चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी ह्या लोकांना आधार देण्यासाठी, या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटईवरती झोपलो होतो। सगळं गाव 1000 लोक झोपले होते पण 1000तले लोक आता पोलीस असल्यामुळं 300-400 लोक या ठिकाणी आहेत, बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं, मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो 1500 मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून आम्ही घेतला। नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा 1 मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं। त्यामुळे त्यांना 54,000 मतं पडली की 1,08,000 झाली त्याची, म्हणजे प्रत्येक मताला मल्टिपाय म्हणजे 1 असा फॉर्म्युला या ठिकाणी होता आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला, जी जाणीवपूर्वक या ठिकाणी मतदानाची पडताळणी करू दिली नाही, अशीच याच गावात नाही मी 10 गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया आहे, सोपी प्रक्रिया आहे, गाव स्वखर्चानं करतंय, त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे, कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय, बंदोबस्त मागतोय असं काहीही नव्हतं। परंतु प्रशासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे। निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय